केलं आणि सगळेच त्या ठिकाणी बसलेले आमदार हे ऊर्जा घेऊन तिथनं बाहेर पडले. काही विशेष सूचना केल्यात महायुतीला ज्या पद्धतीने यश मिळाले येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? तुम्हाला मी हेच सांगितलं की यशाचं गमकच जनसंपर्क आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश आणि सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवायची हा एक संदेश त्यांनी आम्हाला दिला. माहिती समोर येते की ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्याबद्दल विसरून जा, सर्वांसाठी काम करा. चांगला सल्ला म्हणता येईल. सबका साथ सबका विकास हे मोदीजींचं सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क करू, त्या ठिकाणी शासनाच्या योजना या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचं चांगलं घरातलं एक आपला मोठा माणूस ज्या पद्धतीने आपल्याला समजावतो त्या पद्धतीचं हे इंटरॅक्शन होतं. आम्हाला खूप आनंद झाला. पहिल्यांदा मोदीजींना आम्हीही अशा रूपामध्ये बघितलं की अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि खूप चांगलं इंटरॅक्शन. सांगितलंय की विरोधकांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामाकडे. नाही, मला माहित नाही असं काही बोलले तर मी ऐकलं नाही. त्यांनी फक्त काम करा, जनसंपर्क वाढवा, सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवं, याच पद्धतीच्या सूचना दिल्या. जेवणाचा मेनू काय होता? जेवण छान आपलं मराठी जेवण होतं, सुंदरपैकी भाजी होती, पोळी भाकरी होती, हेही सांगायचं. आणि छान आपलं जे मराठी जेवण असतं ते होतं. फाफडा सुद्धा होता, जिलेबी सुद्धा होती.